नमस्कार, मी दीपिकाज रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज बघूयात कैरीचा टक्कू कसा बनवायचा ते। त्यासाठी इथे मी एक कैरी घेतली आहे आणि कैरीचा वरचा जो देठ असतो तो कापून घेतला आहे। आतमध्ये जर बाड झाली असेल तर आपण कैरी अशी डायरेक्ट किसली तरी चालते। जर बाड झाली नसेल तर कैरीचे दोन भाग करून घेऊन आतला भाग काढून टाकून नंतर कैरी किसायला घ्यावी। इथे मी पूर्ण कैरी किसून घेणार आहे अशीच। इथे मी पूर्ण कैरी किसून घेतली आहे व बाटीचा भाग राहिला आहे शिल्लक। आता त्यामध्ये 1 चमचा गूळ टाकला आहे, अर्धा चमचा मीठ, चवीनुसार मीठ टाकू शकता तुम्ही। इथे मी 1 चमचा मिरची पावडर घेतली आहे, पाव चमचा हळद। आता सर्व मिक्स करून घेणार आहे। सर्व मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। हे असं मिक्स केल्यानंतर 15 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे। मसाले छान मुरले पाहिजेत। आता एक पातेलं गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं आहे, अर्धा चमचा मोहरी टाकते। मोहरी छान फुलली की त्यामध्ये पाव चमचा जिरं जिरंही छान फुललं की गॅस बंद करून घेतला आहे। त्यानंतर त्यामध्ये हिंग घालून घेतला आहे, नाहीतर हिंग करपू शकतो। आता सर्व मिश्रण यावर घालून घेणार आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कैरीचा टक्कू बनून तयार आहे। या सीझनमध्ये कैरीचे वेगवेगळे प्रकार बनवून आपण खात असतो। जेवणासोबत असा आंबट गोड तिखट टक्कू खूप छान लागतो। एकदा नक्की करून पहा आणि कसा झाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।